आई, जरा चेकवर सही कर. मला पैशांची खूपच गरज आहे. प्रियाच्या स्कूलची फी भरायची आहे. अजय घाई गडबडीत म्हणाला. तेव्हा कांचनताई म्हणाल्या, हो करते हां, अगोदर चष्मा तर घेऊ दे. कळू तरी दे, तू किती रक्कम काढणार आहेस ते. असे बोलून त्या चष्मा शोधू लागल्या. काही वेळ चष्मा न मिळाल्यामुळे अजय पुन्हा ओरडला. काय आई, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मी 10,000 रुपये काढत आहे आणि ते पण 1 महिन्यानंतर मी तुला परत करेल. मी काही 10 लाख रुपये काढत नाही. तेवढ्यातच कांचनताईंची सून आरोही म्हणाली, काय आई, तुमचा तुमच्या मुलावरच विश्वास नाही? आता कांचनताईंना थोडे लाजल्यासारखे होऊ लागले. म्हणून त्यांनी मागचा पुढचा विचार न करता चेकवर स्वतःची सही केली. चष्मा नसल्यामुळे त्यांना नीटसे दिसत नव्हते. त्यांनी अजयवर विश्वास ठेवून सही केली होती. मग अजय आपल्या कामासाठी निघून गेला आणि कांचनताई आपल्या कामांमध्ये व्यस्त झाल्या. आता त्या त्यांच्या रूमची साफसफाई करत होत्या. त्यांनी रूममधील कचरा काढला आणि डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांच्या चष्म्यासारखाच चष्मा त्यांना डस्टबिनमध्ये दिसला. तेव्हा कांचनताईंना आश्चर्य वाटले. अरे, माझा चष्मा इथे कसा आला? तो तर खराब सुद्धा झाला नव्हता. त्यांनी डस्टबिनमधून आपला चष्मा बाहेर काढला आणि साफ करू लागल्या. परंतु त्यावर त्यांनी कोणालाही जाब विचारला नाही किंवा बडबडही केली नाही. त्या शांतच राहिल्या. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस कांचनताई म्हणाल्या, अजय, तुझ्या बाबांची पुण्यतिथी येत आहे. त्यावेळी आपल्याला 21 ब्राह्मणांना जेवण घालून अन्नदान करायचे आहे. मी चेक भरला आहे. तू 10,000 रुपये काढून आण. कांचनताईंनी चेक दिला तेव्हा अजय शांतपणे चेक घेऊन निघून गेला. संध्याकाळी अजयने ऑफिसमधून येऊन जेवण केले आणि आपल्या रूममध्ये जाऊन आराम करू लागला. तेव्हा कांचनताई आपल्या मुलाच्या रूममध्ये जाऊ लागल्या. तेवढ्यात आरोहीने दरवाजा बंद केला. मग कांचनताई पुन्हा आपल्या रूममध्ये परत आल्या. सकाळी उठताच त्या अजयला म्हणाल्या, ते 10,000 रुपये दे, कारण तुझ्या बाबांच्या पुण्यतिथीला जेवणासाठी राशन आणि दक्षिणा लागणार आहे. त्याची व्यवस्था करायची आहे. त्यावर अजय म्हणाला, आई, मला काल तर वेळच मिळाला नाही. मी बँकेत गेलो नाही. आज जाऊन नक्की घेऊन येईल. अजयने कारण सांगितले आणि तो ऑफिसला निघून गेला. 2-4 दिवस तो असेच काही ना काही कारण सांगून कांचनताईंचं बोलणं टाळत होता. शेवटी अजयच्या अशा वागण्याला कंटाळून कांचनताई फिरण्याचे नाव सांगून एक दिवस स्वतःच रिक्षा पकडून बँकेमध्ये गेल्या. जेव्हा त्यांनी बँकेमध्ये आपला चेक दिला तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा नाही. परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त रुपये होते आणि दर महिन्याला व्याज सुद्धा त्याच अकाउंटमध्ये जमा होत होतं. त्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्या अक्षरशः सुन्न झाल्या. मग त्या पाणी पिऊन थोडा वेळ तिथेच बसल्या. मग हिम्मत एकवटून पुन्हा काउंटरजवळ गेल्या आणि चौकशी केली की त्यांच्या खात्यातून पैसे कधी आणि कोणी काढले. बँकेमध्ये काम करणारी व्यक्ती त्यांच्या ओळखीची होती. म्हणून त्याने कांचनताईंना सांगितले की या तारखेला या अकाउंटमधून सर्व रक्कम काढली गेली आहे. चेकवर तर तुमचीच सही होती, म्हणून आम्ही पैसे दिले आणि तुमच्या मुलाने अजयनेच तुमच्या खात्यामधील हे पैसे ट्रान्सफर करून घेतले आहेत. हे ऐकताच कांचनताईंच्या डोळ्यांसमोर एकदम अंधारी आली. त्या विचार करू लागल्या, मी कधी आणि केव्हा सही केली?
जेव्हा त्यांनी आपल्या डोक्यावर जास्त जोर दिला, तेव्हा त्यांना आठवले की त्या दिवशी आपण चष्मा न घालता चेकवर सही केली होती. चेकवरील अंक आपल्याला स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हाच अजयने आणि आरोहीने मला धोका देऊन आपल्या अकाउंटमधील सर्व रक्कम काढून घेतली आहे. या पैशांमुळेच त्या मोठ्या स्वाभिमानाने जगत होत्या. आता त्यांना काहीच समजत नव्हते. आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्याला एवढा मोठा धोका कसा काय दिला? ज्या रक्तावर त्यांचा विश्वास होता, त्यानेच विश्वासघात केला होता. कांचनताई पूर्णपणे हादरल्या होत्या, परंतु त्यांनी मोठ्या मुश्किलीने स्वतःला सांभाळले आणि घरी पोहोचल्या. तेव्हा त्यांची सून आरोही मुलांना जेवण भरवत होती. त्या आरोहीला काय बोलणार होत्या? आपल्या मुलानेच सर्व केले आहे, परंतु त्यांना मागच्या 4-5 दिवसांपासून त्या दोघांचाही व्यवहार बदललेला दिसत होता. अगोदर जेव्हा कांचनताईंच्या खात्यामध्ये पैसे होते, तेव्हा ते दोघेही त्यांच्या मागेपुढे करत होते. परंतु आता मागच्या 2 दिवसांपासून कांचनताईंची ते परवाच करत नव्हते. त्या घरात येताच आपल्या सुनेला आरोहीला म्हणाल्या, "सुनबाई, मला थोडे जेवायला दे." तेव्हा रागातच आरोही म्हणाली, "आई, तुम्हाला दिसत नाही का? मी मुलांना जेवण भरवते आहे. तुम्ही स्वतः चपाती बनवून खा. तसेही मी काय काय करू? मुलांना पाहू की तुमची सेवा करू? मला सुद्धा खूप कामे असतात. तुमचा तर आरामच पूर्ण होत नाही." आपल्या सुनेचे असे कडवट बोलणे ऐकून कांचनताईंची तर भूकच मेली होती. आता तर त्यांची सून काहीही बोलू शकत होती, कारण सर्व पैसे तर त्या दोघांच्या ताब्यात आले होते. कारण ज्याच्याकडे पैसा असतो त्याचंच चालतं. शेवटी काय, पैसा बोलतो. कांचनताई शांतपणे आपल्या रूममध्ये निघून गेल्या आणि खूप रडू लागल्या. परंतु त्यांना शांत करणारं, त्यांना आधार देणारं कोणीही नव्हतं. त्यांना आपले जुने दिवस आठवू लागले. अजयचे बाबा प्रमोदराव कांचनताईंच्या डोळ्यातून एक अश्रू सुद्धा बाहेर पडू देत नव्हते. प्रमोदराव कांचनताईंची खूप काळजी घेत होते. कांचनताई स्वभावाने खूपच सरळ आणि कुशल गृहिणी होत्या. त्यांनी पूर्ण कुटुंबाला व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवलं होतं. अजय झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आनंद आला होता. त्यांनी अजयला मोठ्या प्रेमाने आणि लाडाने वाढवले होते. एक मुलगा झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाळाची सुद्धा अपेक्षा होती, परंतु देवाने त्यांना एकच बाळ दिले. त्यामुळे देवाची इच्छा मानून त्यांनी समाधान मानलं. मग त्या अजयवरच सर्व लक्ष देऊ लागल्या. प्रमोदराव एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर होते. त्यांच्या घरामध्ये सर्व सुखसुविधा होत्या. अजयला सुद्धा त्यांनी चांगल्या स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकवले होते. त्याला नोकरी सुद्धा त्या शहरामध्ये लावून दिली होती, कारण कांचनताईंना वाटत होते की आपला मुलगा नेहमी खुश असावा आणि तो आपल्या सोबतच आपल्या घरी राहावा. त्याने नोकरीनिमित्त कुठेही बाहेर जाऊ नये, कारण त्यांना आपल्या म्हातारपणाची चिंता होती. जेव्हा अजयला या शहरात नोकरी मिळाली, तेव्हा कांचनताई चिंतामुक्त झाल्या होत्या. अजय त्याच्या कामांमध्ये मन लावून सर्व गोष्टी करत होता. त्याला नोकरीला लागून 2-3 वर्ष झाले होते. आता कांचनताईंना आपल्या मुलाच्या लग्नाचे वेध लागले होते. त्यांना आपल्या मुलासाठी कोणतीच मुलगी पसंत पडत नव्हती. त्यांना असे वाटत होते की आपल्या मुलासाठी एखाद्या हिरोईनीप्रमाणे मुलगी शोधून आणावी. परंतु त्यांची शोध अर्धवटच राहिली, कारण अजयने त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्यासोबतच शिकणाऱ्या आरोहीला पसंत केली होती. आपल्या मुलाच्या आनंदासाठी कांचनताईंनी आणि प्रमोदरावांनी दोघांनीही या लग्नाला होकार दिला होता. मग मोठ्या धूमधडाक्यात त्या दोघांचेही लग्न केले होते. आरोही मोठे स्वप्न पाहणारी अति महत्वाकांक्षी मुलगी होती. तिला घरातील प्रत्येक वस्तू खूप महागडी ब्रँडेड हवी होती.
आपल्या मैत्रिणींमध्ये ती स्वतःचा रुबाब, मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या इच्छा आणि स्वप्नांना कोणतीही सीमा नव्हती. अजय सुद्धा तिला खुश करण्यासाठी तिच्या मागे मागे करत होता. कांचनताई आणि प्रमोदराव आपल्या मुलामध्ये होत असलेला बदल पाहत होते, परंतु ते काहीच बोलत नव्हते. त्यांना असेच वाटत होते की दोघेही सुखी राहावे. घरात कोणत्याही प्रकारचा वाद नको. आरोही आणि अजय यांना आता 2 मुले झाली होती. दोन्हीही मुले आपल्या आजी आजोबांसोबत मोठ्या लाडाने वाढत होती. आरोहीची मागणी अजूनही कमी झाली नव्हती. कधी पिक्चर बघायला जाणे, तर कधी मॉलमध्ये शॉपिंगसाठी जाणे, अशीच तिची दैनंदिनी चालू होती. प्रत्येक दिवशी खूप खर्च करणे तिला चांगले वाटत होते, परंतु सासू सासऱ्यांसाठी खर्च करण्याची वेळ आली की तिचा चेहरा पडत होता. आपल्या सुनेची ही अवस्था पाहून प्रमोदराव सावध झाले होते. त्यांना आपल्या रिटायरमेंटचे जे काही पैसे मिळाले होते ते त्यांनी कांचनताईंचे बँक खाते उघडून त्याच्यामध्ये जमा केले होते. कारण ते ज्या कंपनीमध्ये काम करत होते ती कंपनी प्रायव्हेट असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळणार नव्हती. कदाचित त्यांना आपल्या भविष्याची अगोदरच काळजी होती, म्हणूनच त्यांनी कांचनताईंची सर्व व्यवस्था केली होती. काही दिवसानंतर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हा कांचनताईंसाठी खूप मोठा धक्का होता. मोठ्या मुश्किलीने त्या सावरून बाहेर आल्या होत्या, परंतु त्या आपल्या नवऱ्याच्या आठवणी अजूनही विसरल्या नव्हत्या. अजयची नोकरी खूप चांगल्या प्रकारे चालत होती, परंतु तो कोणते ना कोणते कारण पुढे करून कांचनताईंकडे पैसे मागत होता. कांचनताई सुद्धा अशा समजत होत्या की अप्रत्यक्ष रूपात 10,000 रुपये खर्चासाठी मुलाला दिले तर काय कमी पडणार आहे. पुढे जाऊन हे सर्व पैसे त्याचेच तर आहेत. परंतु याचाच फायदा अजयने घेतला होता. कधी आपल्या मुलांची फी भरण्यासाठी, तर कधी राशन भरण्यासाठी, तर कधी औषधे आणण्यासाठी, अशी वेगवेगळी कारणे देऊन तो कांचनताईंकडून पैसे काढून घेत होता. सर्व गोष्टींमागे खरं तर आरोहीचाच हात होता, परंतु आपल्या मुलाची मजबुरी समजून कांचनताई शांत होत्या. परंतु आज तर हद्दच झाली होती. अजयने सर्वच पैसे काढून कांचनताईंना खूप मोठा धक्का दिला होता. संध्याकाळी अजय ऑफिसवरून घरी आला. त्याने रात्रीचे डिनर केल्यानंतर कांचनताई अजयला म्हणाल्या, अजय, माझ्या बँक खात्यातून 10 लाख रुपये असे चोरीने काढण्याची काय गरज होती. माझ्याकडे मागितले असतेस तर मी तुला दिले असते. मला एवढा मोठा धक्का देताना तुला लाज नाही वाटली का. माझ्यानंतर ते सर्व पैसे तुझ्याकडेच तर येणार होते. त्यांना माझ्याबरोबर तर घेऊन जाणार नव्हती ना. अशा प्रकारे आपल्या जन्मदात्या आईबरोबर वागणे आणि तिचा छळ करणे चांगले नाही. त्यावर अजय रागातच म्हणाला, आई, तू माझ्यावर खोटा आरोप करू नकोस. मी तुझ्या बँक खात्यातून पैसे का काढू. अजय आपली नजर चोरत बोलत होता. त्यावर कांचनताई म्हणाल्या, तू खरा असतास तर अशी नजर चोरली नसती. आणि हो, आज मी स्वतः बँकेमध्ये गेली होती. मला तिथे बसलेल्या देसाई साहेबांनी सर्व सांगितले आहे. आता तुझे सत्य माझ्यापासून लपून राहिलेले नाही. कांचनताईंचे बोलणे संपण्या अगोदरच आरोही तिथे आली आणि त्यांच्यावर ओरडत म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्याला अशा प्रकारे दोष नाही देऊ शकत. तुम्ही स्वतःच तर त्या चेकवर सही केली होती. मग त्याच्यासाठी माझ्या नवऱ्यावर का आरोप लावत आहात. आरोही, मी माझ्या मुलाबरोबर बोलत आहे. तू आम्हा दोघांमध्ये नाही बोललीस तर चांगले होईल. मला काय माहित होते माझा मुलगा 10,000च्या जागी 10 लाख रुपये भरून माझ्याकडून सर्व पैसे काढून घेईल. मी तर 10,000 रुपये काढण्यासाठी सही केली होती. तेव्हा आरोही परत तनतनत म्हणाली, आता पैसे घेतले आहेत तर काय झाले. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात तर आले आहेत.
माझ्या नवऱ्याने ते कुठे खर्च तर केले नाहीत ना? आता आपले वय किती झाले आहे माहीत आहे का? कधीही निघून जाल, जसे सासरेबुवा अचानक गेले. पण जाताना तुमच्या नावाचे बँक अकाउंट उघडून गेले. आता माझ्या नवऱ्याने पैसे घेतले म्हणून काय झाले? पैसे घरात तर आहेत. तुमच्याकडे राहिले काय आणि तुमच्या मुलाकडे राहिले काय? कमीत कमी पैसे या ठिकाणी तर आहेत आणि एकाच घरात आहेत. त्याने काय मोठा फरक पडणार आहे? अजय शांत होता. आरोही सतत बोलत होती. त्यावर कांचनताई म्हणाल्या, आरोही, खूप फरक पडतो. जेव्हा एखाद्या स्त्रीचे कुंकू पुसले जाते, तेव्हा त्या स्त्रीवर आभाळ कोसळते. तेवढेच एखादी स्त्री जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून राहते, तेव्हा तिच्यावर तेवढेच मोठे संकट येते. तुम्ही माझा स्वाभिमान माझ्याकडून हिसकावून घेतला आहात. आता मला थोडे जरी पैसे लागले, तरी मला सतत तुमच्याकडे हात पसरावे लागतील. परंतु मी असे कधीच होऊ देणार नाही. तुम्हाला माझे पैसे परत द्यावेच लागतील. मग तुम्ही आम्हाला काय कोर्ट कचेरीच्या चक्कर मारायला लावणार आहात का? तुमच्याच मुलाला आणि सुनेला जेलमध्ये पाठवणार? आरोही जोरात ओरडत म्हणाली. त्यावर कांचनताई म्हणाल्या, मी असेही करू शकते, परंतु मी असे करणार नाही, कारण मी एक आई आहे. मुलं आईबरोबर वाईट वागू शकतात, परंतु आई मुलांबरोबर वाईट वागू शकत नाही. असे म्हणून कांचनताई आपल्या रूममध्ये निघून गेल्या आणि त्यांनी आपल्या रूमचा दरवाजा बंद केला. त्यांना आता काहीच समजत नव्हते की नक्की काय करावे आणि काय करू नये. मग त्यांच्या डोक्यात एक विचार आला. त्यांनी जेव्हा आपलं कपाट उघडलं, तेव्हा त्या कपाटामध्ये त्यांना घराचे पेपर मिळाले. तेव्हा त्यांनी गुपचूप घर विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्याला फोन केला. 7 दिवस घरामध्ये शांतता होती. अजय आपल्या आईला नजर मिळवू शकत नव्हता. एक दिवस संध्याकाळी घराच्या दरवाजाची बेल वाजली. तेव्हा दरवाजात एक दलाल आणि एक कुटुंब होते. त्या सर्वांनी घराला चांगल्या प्रकारे पाहिले. हे कोण लोक आहेत आणि घराच्या आतमध्ये का आले आहेत? अजय रागातच म्हणाला. बाळा, हे आपले घर खरेदी करण्यासाठी आले आहेत. 80 लाखाला तरी आपले घर विकले जाईल, कांचनताई म्हणाल्या. तेव्हा आतून रागातच अजय बाहेर आला आणि म्हणाला, आम्हाला हे घर नाही विकायचे, तुम्ही बाहेर निघून जा. तेव्हा अगदी शांतपणे कांचनताई म्हणाल्या, तू घर विकणारा किंवा न विकणारा कोण आहेस? हे घर तर माझ्या नावावर आहे आणि मला हे घर विकायचे आहे. मला पैशांची खूप गरज आहे. आता तुझ्या बाबांचीही काही पेन्शन येत नाही आणि माझ्या बँक खात्यामध्ये सुद्धा 1 रुपयाही नाही. त्यामुळे मला काही ना काहीतरी व्यवस्था करावी लागणार. तू तुझ्या परिवाराला घेऊन भाड्याच्या घरात राहायला जा. मी मिळणाऱ्या 80 लाखांमध्ये माझ्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करेल. मी तुझ्या मामाबरोबर बोलणे केले आहे. त्यांच्या गावात स्वस्त घर मिळते आणि उरलेले पैसे मी माझ्या बँक खात्यामध्ये जमा करेन. कांचनताईंचा निर्णय पाहून अजय आणि आरोहीच्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. आता भाड्याचे घर घेण्यासाठी कुठे जाणार? एवढे मोठे घर भाड्याने घेणे काही सहज सोपी गोष्ट नाही. दोघेही आता विचारात पडले होते. त्या आलेल्या कुटुंबाला आणि दलालाला कांचनताईंनी सांगितले की तुम्ही लोक उद्या या. आता तुम्ही निघालात तरी चालेल, पण जाताना तुम्ही घर चांगल्या प्रकारे बघून जा. वर खाली चारही बाजू नीट पाहून घ्या. सर्व निघून गेल्यानंतर अजय आणि आरोहीने कांचनताईंची माफी मागितली. ते दोघेही म्हणत होते, आई, आमची खूप मोठी चूक झाली आहे, तू आम्हाला माफ कर. शेवटी कांचनताईंची हुशारी कामी आली. खरं तर कांचनताईंनी हे सर्व नाटक रचले होते. त्यांनी त्या दोघांनाही माफ केले. मग अजयने सुद्धा ते 10 लाख रुपये पुन्हा कांचनताईंच्या खात्यामध्ये जमा केले. आता कांचनताई पुन्हा आत्मसन्मानाने जगू लागल्या होत्या. मित्र आणि मैत्रिणींनो, जीवनात मुलगा आणि सून आपल्या जन्मदात्या आईबाबांना धोका देऊन आपल्यापासून दूर करतात.
म्हणून आपल्या मुलांवर अवलंबून न राहता आपण आपल्या कष्टाने मिळवलेला पैसा नेहमी आपल्याच बँक खात्यात ठेवला तर आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत आत्मसन्मानाने जगता येते. हेच सत्य आहे. कांचनताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता का? याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.